नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की इंदू मंदिरात असते आणि ती खूपच रडत असते आणि तिला राहून राहून सारखं मोठ्या बाईंनी तिच्यावरती जे आरोप केलेले असतात ते आठवत असतं आणि हे आठवून तिला खूप वाईट वाटत असतं आणि ती खूपच रडत असते. आता तितक्यात तिथे अदू येतो आणि इंदूला असं रडताना पाहून इंदूजवळ जाऊन तिला समजवायला लागतो आणि म्हणतो की इंदू, आता असं रडत बसून काहीच उपयोग नाही आहे. म्हणून तुला किती वेळा सांगितले की श्रीकलावर बिनबुडाचे आरोप नको करूस म्हणून, पण तू नाहीच थांबत. आता त्यात तू आईला पण भरीस पाडलं. हे ऐकून इंदू खूप शॉक होते आणि म्हणते की मी भरीस पाडलं. यावर अदू इंदूला म्हणतो की जे झालं ते सगळं तुम्ही दोघींनी मिळून केलं ना, ते चुकीचं होतं. तेव्हा इंदूला हे ऐकून खूप वाईट वाटतं आणि ती स्वतःशीच म्हणते की अदू, अरे तुला कसं सांगू की मलाच कळत नाही, हे खरंच मी चुकीची नाही आहे रे. आता यावर अदू इंदूला म्हणतो की माझी आई आहे ती अशीच वागणार आहे तुझ्यासोबत. तेव्हा इंदू रागाने अदूला म्हणते की अरे अदू, मोठ्या बाईंबद्दल असं उलटसुलट बोलू नकोस तू. तेव्हा अदूसुद्धा रागाने त्या इंदूला म्हणतो की मग बस अशीच रडत तू. तेव्हा इंदू अदूला म्हणायला लागते की अदू, मी असली जादूबिदू काही केली नाही रे. तेव्हा अदू म्हणतो की मला सांगायची काही गरज नाही आहे, मला तुझ्यावर पूर्ण खात्री आहे. आणि म्हणतो की पण इंदू, अगं श्रीकलावर पण असले आरोप नको ना लावूस तू. जशी तू निर्दोष आहेस ना, तशी ती पण निर्दोष आहे अगं. जसं तुझ्यावर खोटे आरोप लावल्यावर तुला त्रास झाला, तसं श्रीकलाला पण होत असेल ना गं. समजून घे ना तिला तू. आणि तो इंदूचे डोळे पुसत म्हणतो की तुझ्या डोळ्यात पाणी आलं की मला पण त्रास होतो गं, प्लीज नको रडूस. आणि तो इंदूला म्हणतो की आता मी पंचायत समितीच्या मीटिंगला जातो असं म्हणून अदू तिथून निघून जातो. तर यानंतर आता रात्री आपण पाहतो की व्यंकू महाराज आणि शकुंतला बोलत असतात. आता शकुंतला व्यंकू महाराजांना म्हणते की हे काय होतं आपल्यासोबत, सतत काही ना काहीतरी घडतं, कुरबुरी अशांतता चालूच आहे. अहो, इतकी संकट आली आपल्यावर, पण असं कधीच नव्हतं झालं. यावर व्यंकू महाराज शकुंतलाला म्हणतात की आले देवाजीच्या मनात तिथे कुणाचेच चालेना आणि म्हणतात की सगळे दिवस सारखे नसतात शकू, विठुराया आपली परीक्षा पाहतोय असं समजायचं. तितक्यात आता तिथे श्रीकला येते आणि दरवाजात उभं राहून विचारायला लागते की बाबा, मी आत येऊ का. तेव्हा व्यंकू महाराज श्रीकलाला म्हणतात की तुला आता वेगळं काय सांगायचं आहे बाळा, ये आत ये. आता श्रीकला आतमध्ये येते आणि व्यंकू महाराज आणि शकुंतलाला म्हणते की मला तुम्हा दोघांशी जरा बोलायचं होतं. तेव्हा महाराज म्हणतात की बोल ना. यावर श्रीकला म्हणते की मला या घरात राहून प्रशस्त नाही वाटत आहे, म्हणजे एकाच घरात राहून अबोला कशासाठी. तेव्हा व्यंकू महाराज विचारतात की कुणाबद्दल बोलायचं आहे. यावर श्रीकला सांगते की इंद्रायणी ताईंबद्दल आणि म्हणते की बाबा, हे बघा, त्यांनी जे केलं ते केलं, जाऊ द्या तो विषय, पण तुम्ही इंद्रायणी ताईंशी अबोला नका धरू. यावर शकुंतला कौतुकाने श्रीकलाला म्हणते की श्रीकला बाळा, अगं किती मोठं मन आहे तुझं. तर व्यंकू महाराजसुद्धा म्हणतात की ज्या व्यक्तीने सतत तुझ्यावर आरोप केले त्या व्यक्ती, असं म्हणत असताना श्रीकला म्हणते की कारण त्यासुद्धा घराचा एक भाग आहेत ना बाबा, कारण माझ्यासाठी माझ्या जीवापेक्षा पण जास्त महत्त्वाचं हे घर आहे. हे बघा बाबा, आज जे काही झालं ना ते मला नाही आवडलं. मोठ्या बाई किती रागवत होत्या, किती घालून पाडून बोलत होत्या त्यांना आणि म्हणते की बिचाऱ्या इंद्रायणीताई, किती त्रास झाला असेल त्यांना, मला ना त्यांचा चेहराच पाहवत नव्हता हो, किती रडत होत्या त्या. तेव्हा यावर व्यंकू महाराज म्हणतात की इंदू कायम तुला पाण्यात पाहते, तरीसुद्धा ही मुलगी कायम इंदूच्या भल्याचाच विचार करते आणि ही सद्बुद्धी विठुरायाच तुला देतोय बघ. तेव्हा यावर श्रीकला लगेच विषय बदलत म्हणते की हे बघा, मला नाही माहिती आहे ते काय, पण मला इतकंच माहिती आहे की तुम्ही दोघेही इंद्रायणी ताईंशी बोलणार आहात, म्हणजे माझ्यासाठी तरी बोला, मी रिक्वेस्ट करते. तेव्हा यावर शकुंतला म्हणते की अगं बोलतील ते, पण तू या सगळ्याचा अजिबात ताण नको घेऊस आणि म्हणते की जाऊन आराम कर. तेव्हा श्रीकला आता तिथून निघून जाते. तेव्हा शकुंतला व्यंकू महाराजांना म्हणते की अहो, पुण्य म्हणतात ते हेच असेल का हो, आपण किती भाग्यवान आहोत ना की श्रीकलासारखी आपल्याला सून मिळाली आहे. आता हे सगळं श्रीकला बाहेरून चोरून ऐकत असते आणि ती स्वतःशीच म्हणते की जराशा नाटकाला भुलले, हे दिग्रजकर ना एक नंबरचे भोळसट आणि मूर्ख आहेत, असं म्हणून ती हसायला लागते. तर दुसरीकडे इंदू आणि अदू एका माणसाशी बोलत असतात आणि तो माणूस सांगत असतो की विनोद सरांना यायला जमलं नाही ना, म्हणून त्यांनी मला पाठवले. तेव्हा अदू त्यांना विचारतो की शाळेसंदर्भात चौकशी करायलाच आलायत ना. यावर तो माणूस सांगतो की हो, कारण दिलेली वाढीव मुदतसुद्धा लवकरात लवकर संपेल. तेव्हा इंदू म्हणते की समजू शकते मी सर, पण मध्ये थोडेसे प्रॉब्लेम सुरू होते त्यामुळे. त्यावर तो माणूस म्हणतो की हो, हे मी समजून घेईन, पण माझे वरिष्ठ समजून घेतील असं नाही वाटत आहे मला, कारण मला सतत वरून प्रेशर येतं आहे. आता अदू म्हणतो की अहो, पण आता तसं पण गिलावा आणि रंगरंगोटीचं काम तर
झालं आहे ना? तेव्हा तो माणूस म्हणतो की हो मग करून घ्या आता ते उरलेली कामं पण लवकरात लवकर. तेव्हा इंदू म्हणते की सर सांगितलं ना, ते पैशांची जुळवाजुळव होत नाही आहे आणि काही वैयक्तिक कामामुळे पण अडचण येते हो. तेव्हा आता तो माणूस म्हणतो की पण काय आहे, लवकरात लवकर तुम्ही शाळेचं उद्घाटन करून घ्या आणि आहे या परिस्थितीत तुम्ही जितकं काम केलं आहे ते सुद्धा खूप आहे. त्यामुळे तुम्ही एक काम करा, आहे त्या परिस्थितीत शाळेचं उद्घाटन करून घ्या आणि बाकी कामांसाठी मी वरिष्ठांकडून अजून अवधी मागून घेतो. वर इंदू म्हणते की ठीक आहे सर, आम्ही मीटिंग करून घेतो आणि पुढच्या कामाला लागतो. तेव्हा तो माणूस आता इंदूला शुभेच्छा देऊन तिथून लगेचच निघून जातो. आता अधू इंदूला म्हणतो की इंदू जबाबदारी मोठी आहे हां. तेव्हा इंदू म्हणते की विठुराया आपल्या पाठीशी आहे. तर दुसरीकडे प्रेमनाथ मोठ्या बाईंच्या खोलीत आलेला असतो आणि तो म्हणतो की आमच्या वरिष्ठ खानदानाची शपथ सासूबाई की तुमच्या वागण्याचं काहीच कळत नाही आहे, घटक्यात वेगळं वागता, घटक्यात वेगळंच का असं? तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की कारण ते कारलं आहे ना, कडू कारलं, त्याला तुपात घोळा, साखरेत घोळा, माझ्यावर जादूटोणा करत होती नालायक. तेव्हा प्रेमनाथ म्हणतो की हां ते आलं कानावर, पण असं कसं हो सासूबाई? लहानपणापासून विठुराया विठुराया करत असणाऱ्या, कीर्तन करणाऱ्या आपल्या पाठराखीण बाई हे असं करतील असं वाटलं नव्हतं. म्हणजे दीड शहाणेपणा करतात त्या हे माहिती आहे, पण हे असं? तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की आता तुम्हीच बघा काय ते. आता प्रेमनाथ लगेच मोठ्या बाईंना म्हणायला लागतो की सासूबाई मी काय म्हणतो, त्यांच्या जादूटोण्याने असं काही होऊ शकतं का? म्हणजे बघा ना, अशा नोटांच्या गड्ड्या आपल्यावर पडू शकतात का, बघा ना जरा. तेव्हा मोठ्या बाई खूप शॉक होऊन प्रेमनाथकडे बघायला लागतात आणि म्हणतात की तुम्हाला जादूटोण्यातून पैसे पाहिजेत? अक्कल नावाची गोष्ट आहे का तुमच्याकडे? तेव्हा हे ऐकून प्रेमनाथ खूप घाबरतो आणि म्हणायला लागतो की अहो तसं नाही सासूबाई, आम्ही पाठराखीण बाई. तेव्हा मोठ्या बाई प्रेमनाथला थांबवत म्हणतात की त्या अपशकुनी कार्टीचं नाव घ्यायचं नाही आहे, चला निघा इथून. तेव्हा प्रेमनाथ आता खूप घाबरतो आणि लगेचच तिथून निघून जातो. तर दुसरीकडे पोपटराव आणि श्रीकला फोनवरती बोलत असतात. आता पोपटराव श्रीकलाला म्हणतो की हे बघ श्रीकला, ज्या प्रयत्नांना यश नाही ना, त्या प्रयत्नांना आमच्या लेखी किंमत नाही आणि कारणं देऊ नकोसा, मला 2 लाख रुपये दे. तो इन्स्पेक्टर गुलब्या आमच्या बोकांडी बसलाय. तेव्हा हे ऐकून श्रीकला खूप चिडते आणि म्हणते की मी काय करू, मी काय इथे पैशांच्या खाणीत काम करते का? हातोडा मारला आणि आले पैसे. तेव्हा यावर पोपटराव म्हणतो की तुला बापाची काळजी नाही आहे? तेव्हा श्रीकला म्हणते की अहो आहे काळजी, तुमच्यासाठीच त्या दिग्रजकरांच्या घरात राहते ना मी बाबा, तुमचाच बदला पूर्ण करते मी. तेव्हा आता पोपटराव लगेच इमोशनल होत म्हणतो की हो गं श्रीकला, ते सगळं माहिती आहे मला, पण आमची ती परिस्थिती. तेव्हा श्रीकला रागाने म्हणते की हे बघा, तुम्ही आधी माझी परिस्थिती समजून घ्या, इथे पैसे चोरणं सोपं नाही आहे. तेव्हा पोपटराव म्हणतो की सोपं करण्यासाठी अर्क आहे ना. यावर श्रीकला खूप वैतागते आणि म्हणते की तोच प्रॉब्लेम झाला आहे ना बाबा, अर्क संपलाय आणि तुम्ही त्या रत्नाला. आता असं म्हणत असतानाच पोपटराव हसायला लागतो आणि म्हणतो की म्हणजे ती रत्नी माझ्याकडे पैसे मागणार, एकीकडे रत्नी पैसे मागणार, दुसरीकडे तो इन्स्पेक्टर पैसे मागणार आणि मग दोघे मिळून माझा जीव घेणार आणि मग तू दिग्रजकरांच्या घरातली चांगली सून होणार आणि आम्ही मेलो तर तुला काही फरक नाही पडणार. तेव्हा हे ऐकून श्रीकला खूप शॉक होते आणि म्हणते की बाबा तुम्ही जरा ओव्हर करताय, असं नाही का वाटत तुम्हाला? तेव्हा यावर पोपटराव म्हणतो की इन्स्पेक्टर आणि मिटकर मिळून माझा गेम ओव्हर करणार आहेत, मी ओव्हर नाही करत आहे. तर तू एक काम कर, तू पैशासाठी नाही तर स्वर्गवासी बापाच्या हारासाठी तयारी कर. आता हे ऐकून श्रीकला खूप वैतागते. तर दुसरीकडे मोठ्या बाई हळूच आता इंदूच्या खोलीच्या खिडकीपाशी येतात आणि खिडकीतून इंदूला आवाज द्यायला लागतात. आता इंदू इकडे मस्त झोपलेली असते आणि मोठ्या बाईंच्या आवाजाने तिला जाग येते आणि ती मोठ्या बाईंकडे बघायला लागते. तेव्हा मोठ्या बाई तिला हळूच म्हणायला लागतात की इकडे ये. तेव्हा इंदू आता लगेचच खिडकीजवळ जाते आणि म्हणते की मोठ्या बाई. तेव्हा मोठ्या बाई इंदूला म्हणतात की तुला बुद्धी नावाची गोष्ट आहे की नाही गं? आणि म्हणतात की का वागले मी अशी, का वागले याचा विचार न करता मस्त घोरत पडली आहेस इथे. तेव्हा इंदू खुश होऊन म्हणते की म्हणजे तुम्ही रागवला नाहीत? तेव्हा आता मोठ्या बाई इंदूला शांत करत म्हणतात की हे हळू बोल आणि हसायला लागतात. तेव्हा इंदूसुद्धा खूप खुश होते आणि तीसुद्धा हसायला लागते. आता मोठ्या बाई विचारतात की मग कशी वाटली माझी ॲक्टिंग, फसली की नाही तू? आता मोठ्या बाई म्हणतात की नीट आहे का, आपल्या दोघीत फूट पडली आहे असं श्रीकलाला वाटायला हवं, कळलं? तेव्हा इंदू म्हणते की हो कळलं आणि ती थोडीशी नाराज होत म्हणते की मला वाटलं की तुम्ही माझ्यावर खरंच रागवला की काय. यावर मोठ्याबाई इंदूला म्हणतात की अगं मी कशाला तुला अंतर देईल, मला माहिती आहे माझ्या इतकीच तुला या घराची काळजी आहे. आपण सगळ्यांच्या समोर तुझी निंदा नालस्ती केली ना तरच त्या श्रीकलाला पटेल, म्हणून मी असं केलं. असं म्हणून त्या इंदूच्या डोक्यावरून आता हात फिरवायला लागतात. तेव्हा इंदू खूप कौतुकाने आणि खुश होऊन मोठ्याबाईंकडे बघायला लागते.
तर दुसरीकडे श्रीकला पोपटरावला म्हणत असते की हे बघा बाबा, शांत व्हा, मी म्हटलं ना की मी तुमचं करीन काम, तर करीन मी. यावर पोपटराव खूप खुश होतो आणि म्हणतो की हेच ऐकायचं होतं मला, आणि विचारायला लागतो की बरं मला सांग, त्या इंदी आणि आनंदीमध्ये काहीतरी राडा झालाय ना? तेव्हा श्रीकला म्हणते की हो, सांगितलं ना तुम्हाला, ती आनंदी त्या इंदीला नको नको ते बोलली. तेव्हा पोपटराव खुश होऊन विचारायला लागतो की म्हणजे दोघींमध्ये फूट पडली ना? तेव्हा श्रीकला म्हणते की बाबा, जसं दिसतं ना तसं नसतं, म्हणून तर जग फसतं. म्हणजे सगळं त्या मसान थोत्री आनंदीचं नाटक नसेल हे कशावरून? त्या थेरडीला असं वाटतं की मी तिच्या नाटकांना भुलेल, पण ही श्रीकला आहे ना, लिंबू टिंबू प्लेयर नाही आहे. तिच्यासारख्या 100 आनंदीला फिरवून फिरवून या घरातून हाकलवून लावीन मी. तेव्हा हे ऐकून पोपटराव खूप खुश होतो आणि हसायला लागतो. तर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पाहतो की अदू आणि इंदू आता व्यंकू महाराजांच्या खोलीत येतात. आता व्यंकू महाराज त्यांच्या कामांमध्ये व्यस्त असतात. तेव्हा अदू महाराजांना म्हणतो की काका, थोडंसं बोलायचं आहे. आता व्यंकू महाराज अदूकडे बघायला लागतात आणि त्याला म्हणतात की तुला माझ्याशी बोलण्यासाठी परवानगी कधीपासून लागायला लागली? आणि ते इंदूकडे बघत म्हणतात की नाही, म्हणजे काही लोक बदलली जरी असली ना तरी आमच्यासाठी तू अजूनही आमचा लहानगा अदूच आहेस. तेव्हा आता अदू व्यंकू महाराजांना म्हणतो की काका, ती आपल्या विठूच्या वाडीची शाळा झाली आहे ना, तर 26 जानेवारीला उद्घाटन आहे त्याचं. तेव्हा इंदू म्हणते की आणि त्यासाठी तुम्ही हवे आहात मला तिथे. तेव्हा व्यंकू महाराज इंदूकडे बघायला लागतात. आता इंदू व्यंकू महाराजांना म्हणते की भूमिपूजनासाठी होतात, उद्घाटन पण तुमच्याच हस्ते करायचं आहे. यावर व्यंकू महाराज इंदूला म्हणतात की एखाद्यावर जेव्हा आपण एवढा हक्क दाखवतो ना इंद्रायणी, तेव्हा इतर माणसांचाही हक्क आपण मान्य करावा. तेव्हा अदू म्हणायला लागतो की काका, इंदूला तिची चूक. तेव्हा व्यंकू महाराज अदूला थांबवत म्हणतात की चूक नाही आहे आत्ता, एकदा होते ती चूक असते. कुठल्याही गोष्टीला एकदा होते तेव्हा चूक म्हटलं जातं, पण एकच चूक पुन्हा पुन्हा केली जाते ना, त्यावेळी तो अपराध असतो. तेव्हा हे ऐकून इंदूला खूप वाईट वाटतं. तेव्हा व्यंकू महाराज इंदूला म्हणतात की तू मला आग्रह करतेस, पण सध्या तू घरात कसं वागतेस हे लक्षात येत नाही आहे का तुझ्या? आणि ते अदूला म्हणतात की हे बघ अदू, तू मला तिची गळ घालू नकोसा, आणि मी या कार्यक्रमाला येणार नाही आहे. तेव्हा हे ऐकून इंदूला खूप वाईट वाटतं. तर अदूलासुद्धा खूपच वाईट वाटतं. आता इंदू खूप रडायला लागते आणि व्यंकू महाराजांना म्हणते की तुम्ही माझ्यामुळे शाळेसाठी. तेव्हा व्यंकू महाराज इंदूला थांबवत म्हणतात की माझा निर्णय ठाम आहे इंद्रायणी, आणि तो बदलणार नाही आहे. असं म्हणून व्यंकू महाराज तिथून निघून जातात. आता इंदूला खूपच वाईट वाटलेलं असतं आणि ती खूपच रडत असते. आणि आजचा एपिसोड इथे तर उद्याच्या एपिसोडमध्ये आपण असं पाहणार आहोत की इंदू व्यंकू महाराजांना म्हणते की शाळेचं नाव काय आहे माहिती आहे का महाराज? आणि म्हणते की डॉक्टर गोपाळ दिग्रसकर माध्यमिक विद्यालय. आता हे ऐकून व्यंकू महाराज खूप इमोशनल होतात. तर दुसरीकडे रत्ना श्रीकलाला विचारत असते की शाळेच्या उद्घाटनाचं काय करायचं ते सांग. यावर श्रीकला रत्नाला सांगते की उद्घाटनाचा प्रोग्रामच झाला नाही पाहिजे, घडायचा आहे तो प्रोग्राम आपल्याला. या शाळेत प्रवेश घेणं तर सोडच, पण या शाळेचं नावसुद्धा पुढे कोणी काढणार नाही, असं काहीतरी करायचं आहे. असं म्हणून ती हसायला लागते. आणि आजचा एपिसोड इथे संपतो. तर आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि उद्याच्या नवीन एपिसोडसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.